पाहू शकता मंदिराचे कोरीव काम किती सुंदर प्रतीने केलेले आहे. मंदिराचे दर्शन झाले, पण सकाळपासून काही खाल्ले नव्हते, म्हणून ओडिसामधील फेमस खाद्य असलेले दहीवडा चाट याचा आस्वाद घेतला. मंदिराच्या आवारात तुम्हाला सुकासरी तसेच चित्रकारिणी मंदिरे पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बिंदुसागर आणि बिंदुसागराच्या समोरच अनंत वासुदेव मंदिर हे सुंदर असं प्रकारचं मंदिर पाहायला मिळतं. या मंदिराच्या समोर असलेला अनंत बाजार येथील महाप्रसाद नक्की आस्वाद घ्या. गंगा जमुना मंदिर आणि लाखेश्वर मंदिर पाहून मंदिराच्या 1-2 किलोमीटर अंतरावर तुम्हाला परशुरामेश्वर मंदिर तसेच मुक्तेश्वर मंदिर ज्याचा प्रवेशद्वार अप्रतिम कोरीवकामाचा आहे आणि नंतरच राजा राणी मंदिर लाल वाळूच्या दगडात बांधलेले हे सुंदर असे मंदिर नक्की पाहायला विसरू नका. भुवनेश्वरमधील सर्व मंदिराचे दर्शन घेऊन पुढचं ध्येय ठरलं म्हणजे जगन्नाथपुरी जायचं, म्हणून भुवनेश्वरमधील गॅरेज चौकापाशी आलो. पाहू शकता हे गॅरेज चौक. इथून तुम्हाला पुरीसाठी सरकारी आणि खासगी बसेस मिळतात. मी ही खासगी बस पकडली आणि साधारण 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर पुरी बस डेपोला पोहोचलो. पुरी डेपोच्या बाहेर थोडं चालत आल्यावर तुम्हाला मंदिराला जाण्यासाठी रिक्षा तसेच बस पाहायला मिळते. आपण बस पकडायची आहे आणि 15 मिनिटात जगन्नाथपुरी मंदिराच्या आवारात पोहोचलो. तुम्हाला इथे पहिलं काम म्हणजे राहण्याची सोय करावी लागते, त्यामुळे गल्लीबोळातून तुम्हाला फिरावंच लागतं. मला या मंदिरात 500 मीटर अंतरावर 400 रुपये एक रूम मिळाली. 2 दिवस राहायचं ठरलं. रूममध्ये फ्रेश होताच समजले की आज 4:30 वाजता मंदिराचं ध्वज परिवर्तन होतं. थोडा वेळ उशीर झाला, पण मंदिराच्या कळसावर झेंडा बदलताना लांबूनच पाहायला मिळालं. क्षणभर जरा चुकला, पण भावना मात्र भरून आली. संध्याकाळी मंदिराच्या 4 दिशेमधील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे सिंहद्वारातून दर्शन रांगेत उभा राहिलो. मोबाईल लॉकरमध्ये ठेवला आणि सुमारे 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर जगन्नाथ, बलभद्रा आणि सुभद्राचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारात महाप्रसादाचा आस्वाद घेतला, तोही रोख रक्कम देऊन. साधेपणातील दिव्यता अनुभवायला मिळाली. नंतर मी चाललो स्वर्गद्वार बीचाकडे. पुरीचे मार्केट, खाज, मिठाया पाहत रात्र घालवली. समजले की समुद्राची ही आरतीही इथे 6 वाजता होते. तीही माझी चुकली होती. दुसऱ्या दिवशी पाहण्याचे हे सर्व ठरलं. बीचवर थोडा वेळ घालवत मंदिराच्या दिशेने रूमकडे जाऊ लागलो. मंदिराच्या कळसाकडे पाहत रूममध्ये येऊन रात्रीची विश्रांती केली आणि पहिल्या दिवसाचा प्रवास संपवला. उद्या पाहूया दुसरा दिवस जगन्नाथपुरीचा. जय शिवराय.